हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर मी पण आज बिलकुल मजेत आहे आणि मजेत नाही आहे पण. कारण मजेत कशामुळं आहे की माझं आज म्हणजे दुखणं कमी झालं आहे. मला फार बरं वाटतं आहे. डिप्रेशनमधून बाहेर आली मी आणि आता ही गाय आमची डिप्रेशनमध्ये जाते, हे बघू शकता. ऐ ऐ ऐ ये हे बघा, हे आमचं जनावर डिप्रेशनमध्ये सगळं. मी आले डिप्रेशनमधून बाहेर. आता विचारायचे डोकं, मला जायचे आज आंबे जोगायला. कारण पोरांना आणलं होतं संक्रांतीसाठी आणि जरा अनुष्काला वाज झालत्या त्यासाठी पण आणलं होतं. तर जायचं आता आम्हाला त्यांना सोडायला. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघू शकताय अनुष्का आणि दादा निघाले आहेत हॉस्टेलला रेडी. तर अनुष्का रडत आहे इकडं. अनुष्काला खूप वाईट वाटायला लागले. ए रणनुक बाई, आणि बारक शिंगरू कसं बघायले बघा. ए बाई, ती रडायला लागली. घेऊन येते तुला खायला. काय आणायचं? गॅदरिंगला साडी तिला वेअर करायची आहे, पण साडी चांगली तशी पाहिजे ना साडी. हिच्याकडे साड्यात काटा पदराच्या दोन, आपल्याकडे तर साड्या नाहीत. माझ्याकडे फुगारच होती, त्या लताबाईने घेतली लाल कलर. हा चल निघा बरं, चल बर बाळा. रडायचं ना बरं का दादा, नीट राहायचं. पडा पाया. डॉक्टर मास्तर पोलिसी काहीतरी होऊ दे. तुला काय व्हायचंय? पाया पड. त्याच्या पाया पडत असतात का? पाया करायचं. चला चला चला. चला मै चल. तर चला बघू शकताय दादा आणि अनुष्का शाळेला निघालेले आहेत आणि ही आई इकडं वाट लावा येईल बघा. चांगलं राहा बघा, अभ्यास ही कराव. बघते आंबेजोगाई जॉब भेटला तर चांगली गोष्ट आहे. आज बघाय जायचंय. ती माणूस मला म्हणलंय लवकर या, जाऊ आपण. सोड तिथं. पण इथंच पासलं पाड हो झाला. आता टाइम झालाय पुसरी, राहू दे आता. सध्या तर गेल्यात वा, दुसऱ्या वेळेस बघू. हाले हो, त्याच्यावर तुम्हाला शिमग्यालाच घरी यायचं. तवर सुट्ट्या नाही. ते शिमग्याला असत्या 2 दिवस. डॉक्टरनं बोलविलं होतं घरच्या व्यक्तीला, तर आता कोणच येईना झालंय. ह्याची साडी आहे. 20 तारखेला गॅदरिंग आहे आणि 4 दिवस सुट्टी आहे. तिथेच राहायची 4 दिवस सुट्टी नाही. आणि मी एक जण कुणाला तरी घेऊन या. 10 दिवसाची ट्रीटमेंट दिलेली मला ह्या ह्याच्यावर. महिन्यात 10 दिवसाला गोळ्या संपल्या की आज 10 दिवसाच्या. मानस उपचार तज्ञ. बरं चल, राहू दे चल. माझं मी बघते. त्या दिवशी एवढं सिरियस असून बघितलं. चल, नाही म्हणते कोणी मोकळे यायला. चल चल. तर बघा मित्रांनो, आता मी चालले ह्यांना सोडाय आणि माझ्या हॉस्पिटलचं पण काम आहे. सगळ्यांना वाटतंय मी नाटक करते, पण एवढी मोठी फाईल आहे माझ्याकडे, हे बघू शकताय. आणि तेच साडी घालून निघाले संक्रांतीची. खूप छान वाटत आहे, अंगावरती शोभून दिसत आहे, हे बघू शकताय. अंगावरती शोभे तुझ्या मायेची ही शाल ग. रडा थोडं. दादा मन
चला चला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता की आता माझ्या पोरांना मी संक्रांतीला आणलं होतं आणि वा पण काढायच्या होत्या तिच्या. आता बऱ्याच काही वा गेल्यात, आता पुढं होऊ नाहीत हीच अपेक्षा करते. तर माझं जॉबचं पण आता मी सुट्ट्या घेतल्या म्हणून असं तसंच झालंय. म्हणजे फायनली मी जाऊ शकते बी आणि नाही बी, दोन आधारी झालंय माझ्या जीवनात. काय असंच चालणार आहे. आणि ह्या परिस्थितीमुळं पोरांना हॉस्टेलमध्ये टाकायची वेळ आली. खूप वाईट वाटते जाताना पोरं, आणि चांगलं पण वाटतंय कारण त्यांच्या भविष्याचं कुठंतरी चांगलं होईल. आणि इथं राळघाळ पण होती. हे असं आम्ही शेतामध्ये राहतो. हे बघा, रस्ता वगैरे असला जायला पोरांना, त्यामुळं तिथं ते सेफ्टी राहतायत. त्यांचा बाप जर आज चांगला असता तर अजून त्यांना त्याच्यावरची खुशी दिली असती, सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या. पण एक आई काय करू शकते सांगा तुम्ही. तरी बी मी लई माझ्यानं होईन तेवढा प्रयत्न करते त्यांच्या खुशीसाठी, त्यांच्या भावनासाठी, म्हणजे सगळे प्रयत्न करते मी तरी पण. तर फ्रेंड, पैसे पण कमी आणि हे फाईल पण सोबत घेतली मी आणि मी निघाले मैत्रिणीच्या घरी. पोरांना सोडलं आता. सरांचा काही कॉल आला नाही त्यामुळं मी निघाले. मैत्रिणीकडे बोलवले हळद कुंकू लिहायला. शाळेमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, व्यवस्था चांगली, त्यामुळं मला पण खूप छान वाटलं. म्हणजे असं काही वाईट वाटायसारखं नाही. आता पोरांना वाईट वाटत होतं मम्मीला सोडून जायचं, त्यामुळं जरा प्रॉब्लेम वाटायला लागला. नाही तर ठीक आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि आता मला मैत्रिणीचं घर पण सापडत नाही आहे. कुठं कुठं फिरावं लागायलंय काय सांगावं आता.